किंवा त्या रोगावर मात करत आपण रस्त्याने आलो, जीवाची पर्वा न करता आपण कंपनी चालवली, त्याचा मोबदला त्यांच्या बलस्पर्शाने नाही तर ज्यांच्या कर्मभूमी म्हणून ही रायगड भूमी ओळखली जाते त्या पवित्र भूमीत आलेल्या बाईंचं मी सर्वप्रथम एक मिनिट नाही, आता असं आहे की दुर्दैवाने ते राजकीय प्रकरण आहेच आहे. मी आता त्याच्या बाबतीमध्ये अधिकचं स्पष्ट यासाठी बोलणार नाही, कारण हा प्रकार आता CIDने हाताळलेला आहे. CID त्याच्यामध्ये हे करते, तपास करत आहे. कालची माहिती अशी होती की त्या हरामखोराचे हे जे आहेत त्याचा आवाजाचे सॅम्पल्स आहेत ते त्यांनी घेण्यासाठी CID गेले होते. एक गोष्ट मात्र नक्कीच सांगेन, हा एक सराईत गुन्हेगार आहे आणि त्याला जर योग्यरित्या पोलिसांनी, जी महाराष्ट्र पोलिसांकडून अपेक्षा आहे आमची, कारण 1-2 नव्हे, कमीत कमी 38 ते 40 खुनांमध्ये हा माणूस डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्व आहे असं तिथले लोक म्हणतात आहे. मला मुंबईत राहून हे नाही सांगता येणार, पण माझी चर्चा सुरू आहे काही लोकांवर. मला त्याला राजकीय स्वरूप अजिबात द्यायचं नाही, परंतु मला मोठं आश्चर्य वाटतं आहे. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र राहिले फार पूर्वीपासून. जेव्हा अगदी आम्ही एकत्र म्हणजे मी काँग्रेसमध्ये आणि ते भाजपामध्ये, एकत्र म्हणजे तशा अर्थाने नव्हे, पण एक सुशिक्षित, एक चांगल्या स्वभावाचा माणूस. गेल्या हे सरकार अगोदर 5 वर्ष होतं तेव्हासुद्धा आणि आतासुद्धा त्यांची वागणूक ही अशी कशी असू शकते याचा मला मोठा आश्चर्य. हे मी सभागृहातही बोललो आहे की त्यांच्याकडनं अपेक्षा अशी होती की अशा पद्धतीने आमच्या अंतुलेने राजीनामा दिला आहे, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे, हा कोण लागला आणि तो मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा. अनेक अंतुले हे मोठं नाव सांगितलं, आपल्या रायगडचं सगळ्यांचं अभिमान, स्वाभिमान. अनेक आहेत. मनोहर जोशींनी. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की या महाराष्ट्रामधल्या हा महाराष्ट्र नाचवला यांनी. वैचारिक जो शाहू फुले आंबेडकरांचा माझा महाराष्ट्र, ज्याचा अख्ख्या देशाभरामध्ये दबदबा होता, तो साप नष्ट झालेला आहे. आणि त्यांच्याकडनं अपेक्षा अशी होती की त्यांनी तात्काळ त्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. तपासात काय निर्माण होते त्याच्यानंतर परत तुम्ही वाढवा, कोणी सांगितलं. परंतु ज्या पद्धतीने त्यांना पाठीशी घालण्याचा जे प्रयत्न करत आहेत, ते एका मंत्र्याला, त्याचं नावसुद्धा घेण्याइतकं मला ते लाज वाटते. त्याचे ते सगळे आता सोशल मीडियावर सगळी प्रकरणं तुम्ही पाहतात. मी त्यांच्या त्या प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जाणार नाही किंवा वैयक्तिक मी त्याच्या आयुष्यामध्ये जाणार नाही. पण हा जर माज असेल की कुठल्याही याला सरपंचाला मारलं, निवडून आलेला माणूस आहे तो, आणि त्याचं काही ना काहीतरी प्रकरण इकडे तिकडे दाखवून तुम्ही करताय, तपास करू द्या ना, पोलिसांना काढू द्या ना त्यातलं काय सत्य आहे ते. त्यानंतर परत तुम्ही मंत्री व्हा, आणखीन काय व्हायचं. पण देवेंद्र फडणवीस, मी पत्र लिहिलेलंच आहे मी हाऊसमध्ये, याच्यामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये, आणि त्याने आश्वासित केलं होतं. ॲक्च्युली ह्याची जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला त्याने आश्वासित केलं, कारण ती 2 प्रकरणं, एक त्या याचं याच्यासाठी आंदोलनामध्ये, हे याचं आंदोलन म्हणजे आंदोलन आपण दररोज बघतो सगळी, परंतु हे आंदोलन याचं होतं, आपल्या देशाची घटना, त्या घटनेच्या संबंधात घटना अबाधित राहावी यासाठीचं असलेलं त्या आंदोलनाने पोलिसांनी ज्या पद्धतीने मारलं. आणि तुम्हाला माहिती असेल, पोलिसांनी तिथे फार मखलाशी केली होती. पहिला पोस्टमार्टम जेव्हा केला त्यावेळेला तो
त्याला काहीतरी हृदयविकार झाला अशा बातम्यासुद्धा आल्या, तुम्ही बघितल्या असाल. परंतु लोक जमली, जनता जमल्याने जनतेच्या समोर जेव्हा तिथे पोस्टमॉर्टम झालं त्याच्यामध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला हे जाहीर झालं. ते इतकं टोकाला जाऊन आणि तरीसुद्धा जर समजा देवेंद्र फडणवीस असं म्हणत असतील की पोलीस योग्यरित्या हे करत आहेत तर आमचा त्याच्यावर विश्वास नाही. भाई एक प्रश्न असा आहे की ते भाषणातून आम्ही वस्तुस्थिती सांगितलेली आहे. कसं आहे की मी जे म्हटलं ते भाषणात तुम्ही रेकॉर्ड केलं असेल, पाहिलं असेल की फक्त जागांच्या किमती वाढल्या आणि जागा विकून तुम्हाला जास्त पैसे मिळतात म्हणून उद्योग इथून महाराष्ट्रातून जर गुजरातला जात असेल त्याला पहिलाही विरोध होता, आताही विरोध आहे. तुमच्या अडचणी काय सांगा. 17 वर्षापूर्वी ही कंपनी जेव्हा सुरू झाली तेव्हा याच मुलांबरोबर याच गावातल्या लोकांबरोबर तुम्ही बसला असाल आणि कंपनी सुरू केली असाल. मग आज असं काय घडलं बरं. हे काही प्रोडक्शन असं नाही आहे, ही कुठचं मशीन नाही आहे की जिथे फार मोठी कॉम्पिटिशन आहे. नाही, बाजारामध्ये फारशी कॉम्पिटिशन नाही, हे मी अगदी मनापासून सांगतो आहे तुम्हाला की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला कन्झ्युमर आयटम म्हणतात आपण. ते जे आपण कन्झ्युम करतो तो असलेला हे आहे. आणि त्यामुळे समजा तुम्ही आधुनिकीकरण करा. आज अनेक अशा याच्या मशीन्स आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रोडक्शन 10 पटीने वाढवता येतं. परंतु ते न करता अशा पद्धतीने फक्त कामगारांच्या डोक्यावर सगळं हे टाकून दोष टाकून जर तुम्ही त्या बंद करण्याच्या, मला ऐकायला ते येते म्हणजे म्हणून मी मुद्दाम त्याच्यात लक्ष घातलं आणि रवीलासुद्धा तेच आमच्यासमोर आव्हान आहे. बंद करणं म्हणजे हा शेवटचा पर्याय असू शकत नाही ना. इथली जी आर्थिक व्यवस्था आहे, इथली जी सामाजिक जी व्यवस्था आहे, इथली जी सामाजिक बांधिलकी आहे त्याचं कोणाला भान नाही का ते मी सांगण्यासाठी आलो. आणि मला ह्यांचा अनुभव फार चांगला आहे. हे मुंबईमध्ये ह्यांची अशीच फार मोठी जागा म्हणजे ह्या गोष्टीला तर 30-31 वर्ष झाली दादा, म्हणजे जवळजवळ जास्त झाले. आज तिथे सगळ्या गगनचुंबी इमारती तयार झाल्या कारण मुंबईला जागा कशा पद्धतीने आहे तुम्हाला माहिती आहे. आणि मग राजकारण्यांना बरोबर घ्यायचं, तिथे त्यांच्याजवळ लागून चालन करायचं आणि आपलं हे जे आहे कंपनी विकायचं जे धोरण आहे ते राबवायचं, जे आम्ही राबवू देणार नाही. आपण हे चालवत असताना, कंपनी चालवत असताना मी जी उदाहरणं दिली ह्या सगळ्याच कंपन्यांची तुम्हालाही माहिती आहे की आज ह्या कंपन्यांची अवस्था काय होती. पॉझिटिव्हची काय अवस्था होती, बंदच्या भ्याला होती. थर्मॅक्सची काय अवस्था होती, KDLची काय अवस्था होती. KDL तर ते बंद करून लोकांना पैसेसुद्धा मिळाले नाही तेव्हा माझ्याकडे आले. आज तिथे आपण ॲग्रीमेंट केलं, आत्ता गेल्या महिन्यामध्ये मी एक ॲग्रीमेंट केलं. त्यामुळे आम्ही काही जादू करत नाही, परंतु आम्ही फार प्रॅक्टिकल राहतो. प्रॅक्टिकल राहून एवढी हिंमत ठेवतो सांगायची कामगारांना काम करावं लागेल. नाहीतर कित्येक वेळेला याच्यापूर्वी असा समज होता किंवा तसं झालेलंही आहे सगळ्याच देशभरामध्ये. युनियन झाल्याच्या नंतर एक भूमिका अशी असते काय व्हायचं ते होऊन दे, मी काय काम करत नाही. आपल्याकडे असं नसतं. आपल्याकडे आम्ही पहिल्यापासून सांगतो आपल्याला आपल्या मेहनतीचा आपल्याला पगार मिळाला पाहिजे, आपल्याला आपल्या दादागिरीचा पगार नको. त्यामुळे मला असं वाटतं की ही कंपनी बंद होण्याची काहीही कारणं नाहीत. फक्त आणि फक्त जमिनींना भाव जास्त आला आहे आणि त्याच्याने त्या विकून पैसे जास्त मिळतील ह्या जर भावनेतनं त्यांचा जर डोक्यात काय विचार असेल तो असाही आम्ही करू देणार नाही. तो असं एवढं सरळ नसतं ते. आणि म्हणून बघू आता. मला असं वाटतं की ह्या गेट मीटिंगनंतर त्यांना परमेश्वराने थोडंसं शहाणपण देऊ आणि त्यांनी चर्चेला यावं. चर्चेला या, तुमच्या अडचणी सांगा. आता कामगारांच्या अडचणी जवळजवळ आम्हाला माहिती आहेत कारण त्यांनी लिहून दिलेले आहेत आणि रविदादा नेहमी येऊन भेटतात त्यांना. तुमच्या अडचणी सांगा, कामगारांकडनं काही चुकतं आहे ते सांगा, ते दुरुस्त करू ना. अशी ही भूमिका घेऊन या गेट मीटिंगसाठी मी आलो होतो. मला असं वाटतं की माझी भूमिका ही कंपनी आज जे काय टर्नओव्हर आहे, मला माहीत नाही यांचं टर्नओव्हर किती आहे, माझ्यासारख्याची भूमिका असेल ते डबल कसं होईल, ते अधिक कसं वाढेल, अशीच भूमिका घेऊन आम्ही सगळ्या कंपनीमध्ये वावरलो. इथे सुद्धा आम्ही तसं वावरू. मी तुम्हाला हे सांगायला काहीच हरकत नाही, यांनी थोडंसं लवकर करायला पाहिजे होतं. तरीसुद्धा सगळं काही संपलेलं नाही. दुर्दैव काय ते मी तुम्हाला सांगतो. गुजरातला हे 4 कोड लागू झाले, आपल्याकडे लागू झालेले नाहीत. त्यामुळे त्यांची लढाई गुजरातला लढताच येत नाही. म्हणून तर ते सांगतात आहेत तिकडची मॅनेजमेंट बघेल असं मी ऐकलं.
दादा असं म्हणाले की ते तिकडची मॅनेजमेंट काय बघणार? तिथे कोडच लागू झाले आहेत. माझ्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही लढतोय, अजून ते लागू केले नाहीत. आणि म्हणून त्याही बाबतीमध्ये मी बोललो आहे, असं नाही होणार आज गेट मीटिंग झाली उद्या लगेच काहीतरी त्यांचं काहीतरी होईल, नाही होणार. पण चर्चेला बसल्याच्या नंतर प्राधान्य माझं तेच राहील की ही जी मुलं याने म्हणजे काही वाईट बुद्धीने किंवा कशाही बुद्धीने त्या कामगारांमध्ये असलेली एकता, त्या कामगारांनी एकत्र येतात आहेत हे बघून जर त्यांना फोडण्याचा जर प्रयत्न केला गेला असेल तर ती लढाई मी लढेन, मी लढाई लढेन. मी कशाही प्रकारे असं सांगणार नाही असंच होईल तसंच होईल, तसं मला सांगता येणार नाही, मी तसा करणार नाही. पण त्यांची लढाई लढेन आणि ते कामगार परत इकडे कसे येतील ते मी पाहण्याचा प्रयत्न करेन.